नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. सॉरी, मी इतकी महान नाही आहे की सगळं विसरून त्याला माफ करून त्याच्यासोबत राहू. तुला माहीत आहे मी माझ्या बाबांना गमावलं आहे. बाबा, ती रडत बोलली आणि त्याला मिठी मारली. मी नाही माफ करणार त्याला, अजिबात नाही. ती बरळत तशीच त्याच्या मिठीमध्ये झोपून गेली. देवने तिला व्यवस्थित पकडलं. तिच्या शब्दांनी तो एकदम हादरून गेला होता. इतका प्रयत्न करूनही तो तिच्या जखमा भरू शकला नाही याचं त्याला फार दुःख वाटत होतं. त्याचे डोळे पाण्यानं डबडबले. 2 मिनिटं तो तिला तसाच घेऊन उभा होता. मग एक दीर्घ श्वास घेऊन त्यानं डोळ्यातलं पाणी पुसलं आणि तिला अलगद दोन्ही हातांवरती उचलून घेतलं. त्याची नजर समोर उभ्या असणाऱ्या समीरवर पडली, जो बराच वेळ झाला तिथे उभा होता. त्याच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशन्सवरनं देव समजून गेला की त्यानं सगळं ऐकलंय. पण तरीही काहीच झालं नाही असं दाखवत देवनं त्याला स्माईल दिली. माया झोपली का? देव बोलला. पण समीर काहीच बोलला नाही. मी गाथाला रूममध्ये घेऊन जातो, देव पुन्हा बोलला. तरीही समीर शांतच होता. डोंट वरी, मी तिला झोपवून दुसऱ्या रूममध्ये झोपायला जाईन, देव हसत बोलला आणि निघाला. मी सगळं ऐकलंय, समीर शांतपणे बोलला आणि देवचे रूमकडे जाणारे पाय थांबले. हे लग्न आता? समीर बोलतच होता की देवनं त्याला मध्येच थांबवलं. होणार, देव शांत आणि निर्विकार चेहऱ्यानं त्याच्याकडे पाहत बोलला. तिच्या मनात काय आहे हे कळून सुद्धा तू हे लग्न करणार आहेस? हो, आता काहीही झालं तरी हे लग्न होणार. गाथा हे लग्न मध्येच मोडणार आहे देव, तो हताश होत बोलला. नो प्रॉब्लेम, तरीही मी तिच्यासोबत आहे. समीर त्याच्याकडे चकित होऊन पाहत होता. पण मला प्रॉब्लेम आहे, मी पुन्हा असा प्रकार होऊ देणार नाही. गाथा अविचारी वागत असली तरी मी अविचारी वागू शकत नाही. पुढे काय होणार आहे हे सगळं माहीत असून सुद्धा मी गप्प कसा बसू? मी तिला तिची मनमानी करू देणार नाही. सकाळी मी तिला याबद्दल बोलेन, समजावून सांगेन. तिने ऐकलं तर ठीक, नाही तर हे लग्न होणार नाही, समीर बोलला. तू असं काही करणार नाही समीर, देव निर्विकारपणे बोलला. गाथाच्या अशा वागण्याला मी कारणीभूत आहे. मागे जे काही झाले त्यामुळे ती किती दुखावली गेली आहे याची कल्पना मी करू शकतो. तिच्या मनावर जो आघात झाला आहे त्याचं कारण माझा अविश्वास आहे. तिच्या जखमा भरून काढायच्या असतील तर तिच्या मनासारखं होणं अत्यंत गरजेचं आहे, देव म्हणाला. यामुळे पुन्हा तुमच्या दोघांची बदनामी होईल, समीर बोलला. काही हरकत नाही. तिला हे लग्न जर भर मांडवात मोडायचं आहे तर ठीक आहे, तिचा निर्णय मला मान्य आहे. मूर्खासारखं बोलू नकोस देव, तुलाही माहीत आहे याचा परिणाम तिच्यावर जरी नाही झाला तरी तुझ्यावर फार होईल. डॉक्टर आहे मी, तिच्या जखमांना भरण्यासाठी, त्यांचा इलाज करण्यासाठी मी माघार घेणार नाही. आमचं लग्न मोडून जर तिला समाधान मिळत असेल, तिचा बदला पूर्ण होणार असेल तर तसंच होईल. हे लग्न होणार समीर, जसं ठरलंय तसं होणार. माझी एक रिक्वेस्ट आहे, प्लीज याबद्दल तू कोणाशी काही बोलू नकोस. तुला मिस्टर सरपोतदारांची शपथ, असं म्हणून देव गाथाला घेऊन तिथून निघून गेला. समीर हताश होऊन त्याच्याकडे पाहत होता. इथे फ्लॅशबॅक संपला. तू हे स्वतःसोबत फार चुकीचं करतोयस देव, समीर त्याला समजावत होता. या चुकीमुळे जर ती तिचा भूतकाळ विसरणार असेल तर मी खुश आहे की मी ही चूक करतोय, देव हलकसं हसत बोलला. देव तू? गुड नाईट समीर, देव त्याच्याकडे पाहत निर्विकारपणे बोलला आणि समीर केविलवाण्या नजरेनं त्याच्याकडे पाहत होता. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. रिसॉर्टमध्ये लग्नाच्या तयारीचा उत्साह होता. आधी मेहंदी आणि संध्याकाळी हळद होती. रिसॉर्टवरती लगबग सुरू होती. लॉनमध्ये पिवळ्या फुलांची उधळण झाली होती. शेवंती, झेंडू आणि मोगऱ्याच्या वेलींनी सगळं रिसॉर्ट सुगंधानं भरलं होतं. गाथाने मेहंदी कलरचा सुंदर असा लेहंगा घातला होता. साधासा परंतु क्लासी मेकअप तिनं केला होता. ग्रीशाने पण तिच्यासारखाच ग्रीन ड्रेस घातला होता. दोघी मायलेकी खूपच गोड दिसत होत्या. देव दुरूनच त्यांना पाहत खुश होता. मेहंदीचं फंक्शन सुरू झालं. हशा, गाणी, ढोलकीचा आवाज सगळीकडे पसरला. मेहंदी आर्टिस्ट गाथाच्या हातांवरती सुंदर डिझाईन काढत होती आणि ग्रीशा मलाही सेम अशीच मेहंदी काढ म्हणून मध्ये मध्ये बोलत होती.
ओके बेबी, तुझ्या हातांवर पण अशीच डिझाईन काढते, पण तू थोडी शांत बस ना, यांची मेहंदी खराब होईल, ती मेकअप आर्टिस्ट बोलली आणि ग्रीशाने लगेच गाल फुगवले. ते पाहून सगळे तिला पाहून हसत होते. नाव काय काढू? मेहंदी आर्टिस्ट गाथाकडे पाहून बोलली. गाथा शांतपणे तिच्याकडे पाहत होती. नाव नको, अशीच डिझाईन पूर्ण करा, गाथा बोलली. असं कसं मॅडम? होणाऱ्या नवऱ्याचं नाव निदान फर्स्ट लेटर तरी काढतात. मला असं काही काढायचं नाही, तुम्ही तुमचं काम पूर्ण करा, गाथा थोडं रागात बोलली. त्या मेहंदी आर्टिस्टला थोडं विचित्र वाटलं आणि तिनं आपलं काम सुरू ठेवलं. वाव, फार सुंदर डिझाईन आहे, आशू गाथाच्या हातावरील मेहंदी पाहत बोलली. पाहू, माया बोलली. वाव, मस्त, पण हे काय, यामध्ये देवचं नाव कुठे आहे? माया मेहंदी निरखून पाहत बोलली आणि गाथा गडबडली. अरे, हे काय केलं तुम्ही? नाव का नाही काढलं? आशू बोलली. ते मॅडमच. मेहंदी आर्टिस्ट पुढे बोलणारच की तिथे देव आला. एक मिनिट, देव हे घे. आशू मेहंदीचा कोन देवकडे करून बोलली. तो न समजून तिच्याकडे पाहत होता. अरे, गाथाच्या मेहंदीमध्ये तुझं नाव काढ, या आर्टिस्टनं काढलंच नाही, माया बोलली. त्यानं गाथाकडे पाहिलं तर तिने लगेचच नजर चोरली आणि तो काय ते समजून गेला. अगं, किती सुंदर डिझाईन आहे, माझ्यामुळे उगाच खराब होईल, देव गाथाकडे पाहून बोलला. त्याला माहीत होतं गाथाला त्याचं नाव मेहंदीमध्ये काढायचं नाही आहे. काही खराब होणार नाही, नवरीच्या मेहंदीमध्ये नवरदेवाचं नाव असतंच, त्याशिवाय मेहंदी पूर्ण कशी होईल? चलिये, माया बोलली आणि नाईलाजानं देव गाथाच्या समोर येऊन बसला. गाथा, हात समोर कर, आशू बोलली आणि तिनं नाईलाजास्तव हात समोर केले. देव तिच्या मेहंदीकडे पाहत होता. अरे, पाहतोयस काय? काढ ना तुझं नाव, माई पाठीमागून बोलल्या. हो हो, जागा शोधतोय, तो सावरून बोलला. तिच्या हृदयात जागा मिळवलीस, आता हातांवर काय जागा शोधतोयस? माई असं म्हणताच देवने गाथाकडे पाहिलं आणि तिनंही त्याच्याकडे पाहिलं. खरंच मी तुझ्या हृदयात जागा मिळवली आहे का? त्याच्या नजरेत हा प्रश्न होता आणि जणू तो गाथाला ऐकू गेला आणि ते पाहून तिनं पुन्हा नजर चोरली. अरे बाबा, लवकर उरका, सगळं अजून हळदीचा कार्यक्रम आहे, यशोदा मावशी तिथे येत बोलल्या. देवने गाथाचा हात हातात घेतला, परंतु तिच्या हातावरती देव हे नाव उमटवत असताना त्याचे हात थरथरत होते. कुठेतरी मनामध्ये अस्वस्थता होती, परंतु चेहऱ्यावरती दिसू नये म्हणून तो नेहमीसारखा शांत आणि स्थिर दिसत होता. अखेर कसं तरी मनात उठलेलं वादळ थांबवून देवनं त्याचं नाव तिच्या हातावरच्या एका छोट्याशा फुलात काढलं आणि तिच्याकडे पाहिलं. तीही त्या नावाकडे पाहत होती. तर मग मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला? होईल का सगळं पाहिजे तसं, की अजून वेगळंच काही होईल? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.